तर मुलांनो, आपले जे प्रकरण आहे घातांक व घनमूळ, या प्रकरणामध्ये हे जे प्रकरण आहे ते आपण अभ्यासलेलं आहे. आता थोडक्यात त्याचा आपण सराव देखील घेणार आहोत. तर पहा मुलांनो, सरावामध्ये आपल्याला काही प्रश्न विचारले जातील, त्याची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत. तर 2चा घातांक किती आहे? तर 5 आहे. मग या संख्येत 2 हा पाया व 5 हा काय असणार आहे? जर 2 पाया आहे तर 5 हा घातांक असणार आहे की घनमूळ असणार आहे? सांगा पहा मुलांनो. अगदी बरोबर, 5 हा काय असणार आहे? तर घातांक असणार आहे. पुढचं एक्झाम्पल आपण घेणार आहोत. तर जे आपल्याला पुढचा प्रश्न विचारलेला आहे तो आहे a चा m घात गुणिले a चा n घात बरोबर किती येणार आहे पहा मुलांनो. तर कंसामध्ये कंसामध्ये m अधिक n चा आणि दुसरं जे ऑप्शन आहे ते आपल्याला विचारलेलं आहे की कंसामध्ये a आणि mn. मग आपले योग्य उत्तर काय असणार आहे म्हटलं तर a कंसामध्ये m अधिक n हे काय आहे? आपलं योग्य उत्तर आहे. आपला पुढचा जो प्रश्न आहे मुलांनो तो आपल्याला असा विचारलेला आहे की a चा m घात भागिले a चा n घात बरोबर काय येणार आहे पहा. a चा n घात की a चा m वजा n घात. सांगा पहा मुलांनो, योग्य उत्तर काय आहे? अगदी बरोबर, a m वजा n हा काय आहे? त्याचा घातांक आहे. मग पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की कंसामध्ये a गुणिले b चा m हा घातांक आहे बरोबर काय येणार आहे? a m चा घातांक अधिक b चा m हा घातांक. दुसरा ऑप्शन आहे a चा m हा घातांक आहे गुणिले b चा m घातांक. मग कुठला येणार आहे मुलांनो? पहा बरं. अगदी बरोबर, आपलं काय येणार आहे? तर a चा m घातांक आणि गुणिले b चा m घातांक हे उत्तर आपलं बरोबर आहे. आणि पुढचा जो आपला क्वेश्चन आहे मुलांनो तो आहे की a चा 0 हा घातांक आहे बरोबर किती येणार आहे? बघा, 0च येणार आहे की 1 येणार आहे? अगदी बरोबर, काय येणार आहे? तर 1 हे आपलं उत्तर येणार आहे. पुढचा जो आपला प्रश्न आहे मुलांनो तो बघा काय आहे? तर a 4 वजा 2 बरोबर किती? बघा, 1/16 की वजा 16? अगदी बरोबर, काय येणार आहे? 1/16 हे आपलं काय आहे? अगदी बरोबर आलेलं उत्तर आहे. पुढचा जो आपला प्रश्न आहे मुलांना तो बघा काय आहे? कंसामध्ये 5चा वर्ग कंस पूर्ण त्याचा घन बरोबर 5 येणार आहे की 5चा 6वा घात येणार आहे? बघा, बेत्रिक 6 म्हणजे आपला ऑप्शन कुठला आहे की 5चा 6वा घात हे आपलं काय आहे? करेक्ट आन्सर आहे. हा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे की 2/3 कंसामध्ये वजा 2 बरोबर. आता याचं आपलं उत्तर काय येणार आहे पहा. 9/4 9/4 सेम उत्तर आहे, म्हणून बघा आपलं 9/4 काय आहे हे त्याचं योग्य उत्तर आहे. तर पहा मुलांना, अशा प्रकारे आपण जो आपला लेसन आहे घातांक व घनमूळ हा आपण अभ्यासलेला आहे, तसंच त्याचा सराव देखील आपण घेतलेला आहे. आता खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण काय करणार आहोत तर काही प्रश्न उत्तरं समजून घेणार आहोत. तर पहा मुलांना, आपल्याला विचारलेला आहे काही प्रश्न. एखादी संख्या 3 वेळा घेऊन डॅश केल्यास येणारा डॅश हा त्या संख्येचा घन असतो आणि आपल्याला ऑप्शन दिलेले आहे 4. पहिला आहे गुणाकार गुणाकार, दुसरा आहे भागाकार भागाकार, तिसरा आहे वजाबाकी आणि चौथा आहे बेरीज बेरीज. मग योग्य ऑप्शन आपलं काय आहे? अगदी बरोबर, गुणाकार गुणाकार हे काय आहे? आपलं योग्य ऑप्शन आहे. पुढचा देखील आपण प्रश्न घेणार आहोत. a च्या m व्या घाताचे 5वे मूळ म्हणजे कुठले येणार आहे ते बघा. a चा 5वा घात कंसामध्ये a चा m घात आणि 1/5चा घात. मग इथे आहे a चा 5 हा काय आहे? घातांक आहे आणि त्यानंतर a कंसामध्ये 5चा m घात. मग आपलं योग्य उत्तर काय आहे? अगदी बरोबर, आपलं योग्य उत्तर आहे की कंसामध्ये a चा m घात आणि 1/5 हे आपलं काय आहे? अगदी योग्य ऑप्शन आहे. पुढचा ऑप्शन आपण पाहणार आहोत की कंसामध्ये 81चा 1/4
म्हणजे 81चे आपल्याला काय करायचे आहे, तर हे कुठले मूळ आहे ते आपल्याला बघायचे आहे, सांगायचे आहे. ते 5वे आहे, 4थे आहे, 9वे आहे की घनमूळ आहे? बघा इथे दिलेलं आहे 4थे, म्हणून आपलं उत्तर काय आहे, तर 4थे हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा देखील आपण प्रश्न पाहणार आहोत. a च्या n-व्या मुळाचा m वा घात म्हणजे डॅश, आणि आपल्याला ऑप्शन दिलेले आहे पहा. कंसामध्ये a चा n m घात, नंतर दुसरा आहे कंसामध्ये a चा n भागिले m घात, नंतर आहे कंसामध्ये a चा m भागिले n घात, आणि शेवटचा आहे a कंसामध्ये m अधिक n. तर आपलं योग्य उत्तर काय आहे? अगदी बरोबर, कंसामध्ये a कंस पूर्ण m भागिले n हे काय आहे? आपलं योग्य उत्तर, योग्य पर्याय आहे. पुढचा देखील आपल्याला प्रश्न दिलेले आहेत. 0 या संख्येचे वर्गमूळ डॅश असते. 0 या संख्येचे वर्गमूळ काय असते? बघा, 0च असते, 1 असतं, धन असतं की ऋण असतं? सांगा पाहू मला ना, योग्य उत्तर काय असेल? अगदी बरोबर, 0 या संख्येचे वर्गमूळ काय असते, तर 0च असते. आपला पुढचा देखील आपण प्रश्न पाहणार आहोत. प्रत्येक घन संख्येला 2 डॅश असतात. प्रत्येक घन संख्येला काय असतात पहा? घनमुळे, वर्ग, चिन्हे की वर्गमुळे? सांगा पाहू. अगदी बरोबर, काय असतात, तर 2 वर्गमुळे असतात. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. 8व्या घनमुळाचा वर्ग म्हणजे डॅश. बघा, 8 त्याचे 3/2 हे मूळ आहे, त्यानंतर 8चा घन, मग 8 कंस पूर्ण त्याचा 2/3चा घात, आणि 8चा 1/2 घात. काय सांगितलेलं आहे? 8च्या वर्गमूळाचा वर्ग म्हणजे काय आहे? अगदी बरोबर, 8चा 2/3 हा त्याचा काय आहे, तर वर्गमूळ आहे, आणि कलर कुठला आहे? ब्लू आहे. पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत. a या संख्येचा घन a घन असा लिहितात, तर a चे घनमूळ डॅश असे लिहितात. कसे लिहिणार आहेत पहा आपण. a त्याचा 1/3 घात, a चा 1/2 भाग, आणि a चा घन, त्यानंतर आहे वर्गमुळात a. तर काय येणार आहे पहा मुलांनो. तर इथे आपल्याला विचारलेलं आहे की a या संख्येचा घन a असा लिहितात, मग तर a चे घनमूळ जे आहे ते कसे लिहिणार आहेत? अगदी बरोबर, a कंसामध्ये 1/3 हे काय लिहिणार आहोत? त्याचे घनमूळ आपण लिहिणार आहोत. पुढचा जो प्रश्न आहे तो आहे, डॅश संख्येचा घन ऋण असतो. बघा, ऑप्शन 1 ऋण, 0 धन. तर ऋण संख्येचा जो घन आहे तो काय असतो? ऋणच असतो, म्हणून आपलं ऑप्शन आहे ऋण हे आपलं काय आहे? योग्य ऑप्शन आहे. पुढचा देखील आपण प्रश्न घेणार आहोत. तर धन संख्येचा घन डॅश असतो. साहजिकच आहे, धन संख्येचा घन हा काय असतो? धनच असतो. तरी आपण ऑप्शन पाहणार आहोत. बघा, 0, ऋण, 1 आणि धनच. तर धन संख्येचा घन हा काय असतो? धनच असतो, म्हणून धन हे आपलं योग्य आन्सर आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण खेळाच्या माध्यमातून सुद्धा काय केलेलं आहे, तर हा लेसन अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेतलेला आहे. आता आपण त्यावर काय करणार आहोत, तर परीक्षा देखील घेणार आहोत. म्हणून बघा, a च्या n-व्या मुळाचा m वा घात म्हणजे डॅश, आणि इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. पहिलं जे ऑप्शन आहे आपलं ते बघा काय आहे, कंसामध्ये a n m त्याचा घातांक आहे, कंसामध्ये a त्याचा n/m घातांक आहे, तिसरा आहे कंसामध्ये m आणि m/n त्याचा घातांक आहे, त्यानंतर a m अधिक n. मग आपलं उत्तर जे आहे ते काय असणार आहे मुलांना? अगदी बरोबर, कंसामध्ये a n/m त्याचे योग्य उत्तर आहे. तर पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत, आणि पुढचा प्रश्न पहा आपला काय आहे. एखादी संख्या 3 वेळा घेऊन डॅश केल्यास येणारा हा त्या संख्येचा डॅश असतो. बघा, ऑप्शन आपल्याला दिलेले आहे, गुणाकार गुणाकार, भागाकार भागाकार, वजा वजाबाकी, बेरीज बेरीज. मग आपलं योग्य आन्सर काय आहे? अगदी बरोबर, गुणाकार गुणाकार हे आपलं योग्य आन्सर आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे मुलांना तो बघा काय आहे. प्रत्येक धन संख्येला 2 डॅश असतात. प्रत्येक धन संख्येला 2 डॅश असतात. बघा, घनमुळे, वर्ग, चिन्हे की वर्गमुळे काय असतात, तर प्रत्येक धन संख्येला 2 वर्गमुळे असतात. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. तर
धनसंख्येचा घन डॅश असतो. धनसंख्येचा धन हा काय असतो? तो 0 असतो, ऋण असतो, 1 असतो की धनच असतो? अगदी बरोबर, धनसंख्येचा घन हा धनच असतो. पुढचा जो आपला ऑप्शन आहे तो आपण पाहणार आहोत. पुढचा प्रश्न, कंसामध्ये 81 त्याचा जो घातांक आहे 1/4 म्हणजे 81चे मूळ हे किती आहे? पहा, 5वे, 4थे, 9वे की घनमूळ? अगदी बरोबर, कितवे आहे? तर 4थे आहे. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. तर बघा, आपला जो पुढचा प्रश्न आहे मुलांना तो आहे ए या संख्येचा घन, ए घन या असा लिहितात तर ए चे घनमूळ डॅश असे लिहितात. ए चे घनमूळ आपण कसे लिहिणार आहोत? पहा, ए कंसामध्ये 1/3, ए कंसामध्ये 1/2 त्याचा घातांक आणि ए चा घन, त्यानंतर आहे वर्गमुळात ए. मग कसं लिहिणार आहोत आपण? अगदी बरोबर, ए कंसामध्ये 1/3 असं आपण त्याचे घनमूळ लिहिणार आहोत. पुढचा जो आपला प्रश्न आहे तो असा आहे की 8च्या घनमुळाचा वर्ग म्हणजे डॅश. 8च्या घनमुळाचा वर्ग काय आहे? तो कंसामध्ये 8चा 3/2 हा घनमूळ आहे की 8चा घन, 8चा 2/3 हा घातांक की कंसामध्ये 8चा 1/2 हा घातांक? कसं लिहिणार आहोत? अगदी बरोबर, आपण लिहिणार आहोत की 8 कंसामध्ये त्याचा जो घातांक आहे 2/3 असा आपण लिहिणार आहोत. पुढचा जो आपला प्रश्न आहे तो आहे डॅश संख्येचा घन ऋण असतो. तर आपल्याला माहित आहे तो 1 आहे, ऋण आहे, 0 आहे की धन आहे? अगदी बरोबर, ऋण संख्येचा घन हा काय असतो? ऋणच असतो. मग पुढचा प्रश्न आपण देखील पाहणार आहोत. ए च्या m व्या घाताचे 5वे मूळ म्हणजे डॅश. बघा, ए चा 5वा घातांक कंसामध्ये ए चा m घातांक कंस पूर्ण त्याचा ए चा 5वा मूळ आणि तिसरा आहे ए आणि 5वा त्याचा m घातांक आहे, त्यानंतर ए चा 5/m घातांक. तर काय येणार आहे पहा मुलांना इथे? अगदी बरोबर, तिथे आपलं उत्तर येणार आहे की ए चा m हा घातांक म्हणजेच a/5 हे आपलं उत्तर येणार आहे. पुढचा जो प्रश्न आहे तो आपला असा आहे, 0 या संख्येचे वर्गमूळ डॅश असते. ते 0च असते, 1 असते, धन असते की ऋण असते? तर साहजिकच आहे, 0 या संख्येचे वर्गमूळ काय असते? तर 0च असते. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण घातांक व घनमूळ हा जो लेसन आहे, हे जे प्रकरण आहे ते आपण अभ्यासलं आहे, त्याचा सराव देखील घेतलेला आहे, खेळ देखील घेतलेला आहे आणि त्यावर परीक्षा देखील आपण घेतलेली आहे. आता काही प्रश्न उत्तर जे आहेत ते आपण त्याचं स्पष्टीकरण करणार आहोत आणि ते देखील इथे आपण समजून घेणार आहोत. तर पहा मुलांना, आपला जो पहिला प्रश्न आहे तो आपल्याला विचारलेला आहे की 5/7 त्याचा जो घन आहे -3 आहे. मग याचं उत्तर आपण काढून घेतलेलं आहे. बघा, आपल्याला ही जी संख्या आहे ती किती वेळा लिहायची आहे? तर 3 वेळा लिहायची आहे. किती? 5/7. त्याचा वर्गमूळ जो आहे तो कशामध्ये आहे? -3 मध्ये. म्हणून आपल्याला ही संख्या कशी लिहायची आहे? पहा, 7/5 कंस पूर्ण त्याचा घन बरोबर 7चा घन छेद 5चा घन. आता 7ला आपण जर 3 वेळा गुणलं तर आपलं उत्तर काय येणार आहे? 343. आणि 5ला आपण 3 वेळा गुणलं तर त्याचं उत्तर किती येणार आहे? तर 125. बघा, 5×5 25 आणि 25×5 125. जसं 7×7 49 आणि 49×7 343. हे आपलं काय येणार आहे? राईट आन्सर येणार आहे. पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत. बघा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे 3×9चा वर्ग आपल्याला इथे काढायचा आहे. म्हणून 3चा वर्ग गुणिले 9चा वर्ग बरोबर. आता आपल्याला इथे माहिती आहे की 9चा जो वर्ग आहे तो किती आहे? तर 9×9 = 81. आणि 3चा जो वर्ग आहे तो किती आहे? तर 3×3 = 9. मग 81ला आपण 3ने जर गुणलं तर आपलं उत्तर किती आलेलं आहे? 729 हे आपलं उत्तर आलेलं आहे. पुढचा आपण प्रश्न घेणार आहोत. तर तो बघा, 8चा 4था घात कंस पूर्ण त्याचा 5वा घात. तर याचं उत्तर जे आहे ते आपल्याला असं काढायचं आहे की 8चा 4था घात कंस पूर्ण त्याचा 5वा घातांक. मग 5×20 म्हणजे 8चा घातांक किती आलेला आहे? 20 हा आलेला आहे. पुढचा देखील आपण प्रश्न पाहणार आहोत. तर तो बघा कसा आहे, 8चा 9वा घात भागिले 8चा 7वा घात.
हे आपल्याला हे जे प्रश्न आहे तो आपल्याला सॉल्व करायचा आहे. म्हणून 8चा 9वा घात भागिले 8चा 7वा घात बरोबर 8 9 वजा 7 बरोबर 9तून 7 गेले 8चा वर्ग 8 8 64. हा आपण त्याचं काय काढलेला आहे, हा प्रश्न आपण सोडवलेला आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे तो आपण घेणार आहोत. m/n या संख्येचा अर्थ कोणत्या दोन प्रकारे आपण व्यक्त करू शकतो. तर ते दोन पद्धतीने कशा आपण मांडणी करू शकतो पहा. m/n त्याचा घातांक आहे बरोबर कंसामध्ये m हा त्याचा घातांक आणि 1/n म्हणजे च्या mच्या घातांकाचे n हे काय आहे, मूळ आहे. मग किंवा आपण दुसऱ्या पद्धतीने कुठली मांडणी करू शकतो तर 1/n त्याचा घातांक कंस पूर्ण m म्हणजे चा n व्या मुळाचा m हा काय आहे तर m वा हा घात आहे. पुढचा प्रश्न देखील आपण पाहू शकतो की प्रत्येक घन संख्येला कोणती दोन वर्गमुळे असतात ते आपण पाहूया. कुठले वर्गमुळे असतात तर प्रत्येक धन संख्येला एक धन व एक ऋण अशी दोन वर्गमुळे असतात. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे संख्येचे चिन्ह व त्या संख्येच्या घनाचे चिन्ह यात कोणते संबंध आढळतो. ते संबंध आपण इथे दाखवणार आहोत. धन संख्येचा घन हा धन असतो तर ऋण संख्येचा घन हा काय असतो, ऋणच असतो. उदाहरणार्थ कंसामध्ये 2चा घन बरोबर 8 आणि वजा 2चा घन बरोबर किती येणार आहे तर वजा 8 येणार आहे. म्हणजेच इथे आपण पाहू शकतो धनाचं काय येणार आहे, घन धन येणार आहे आणि ऋणाचं घन देखील काय येणार आहे, ऋणच येणार आहे. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. तर बघा पुढचा प्रश्न आपण बघू शकतो. संख्येतील दशांश चिन्हानंतर येणाऱ्या अंकाची संख्या आणि त्या संख्येच्या घनामध्ये येणाऱ्या दशांश चिन्हानंतरच्या अंकाची संख्या यामध्ये कोणता संबंध आढळतो. तर ते देखील आपण स्पष्ट करणार आहोत. बघा संख्याच्या घनामध्ये येणाऱ्या दशांश चिन्हानंतरच्या अंकाची संख्या ही त्या संख्येतील दशांश चिन्हानंतर येणाऱ्या अंकाच्या संख्येच्या किती असते तर बेरजे एवढी असते. मग आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे 121च्या 5व्या घाताचे वर्गमूळ हे परिमेय घातांक रूपात कसे लिहितात. तर परिमेय घातांकाच्या रूपात ही संख्या जी आहे ती कशी लिहितात बघा. कंसामध्ये 121 आणि त्याच्या घातांकाच्या रूपात आपण लिहिलेले आहे 5/2 वर्ग कंसामध्ये 121 आणि कंस पूर्ण 5/2 अशा रूपात आपण काय लिहितो, वर्गमूळ ही परिमेय संख्यामध्ये आपण लिहितो. आपला जो शेवटचा प्रश्न आहे मुलांनो तो असा आहे की 100चे 8वे मूळ हे घातांक वापरून कसे लिहितात. तर 100चे जे 8वे मूळ आहे ते आपण असे लिहितो की कंसामध्ये 100 आणि त्याचा घातांक जे आहे तो आपण 1/8 असे त्याचे 8वे मूळ आपण 100चे 8वे मूळ अशा पद्धतीने लिहू शकतो. कंसामध्ये 100 आणि 1/8 हे त्याचे काय आहे तर 100चे 8वे मूळ आहे. तर पहा मुलांनो अशा प्रकारे आपण इथे काही प्रश्न उत्तरे देखील काय केलेले आहेत समजून घेतलेले आहेत. तर पहा मुलांनो आपलं जे तिसरं चॅप्टर होतं, तिसरं जे आपलं प्रकरण आहे घातांक व घनमूळ हे जे आपलं प्रकरण आहे ते आपण अभ्यासलेलं आहे. त्याचा सराव आपण घेतलेला आहे. खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण काय केलेलं आहे हे प्रकरण अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेतलेलं आहे. विचारलेल्या प्रश्नांची तुम्ही खूप छान पद्धतीने उत्तरे दिलेली आहेत. तसेच आपण त्यावर परीक्षा देखील घेतलेली आहे आणि आपण प्रश्न उत्तरे हे देखील आपण स्पष्ट केलेले आहेत. त्याचं स्पष्टीकरण आपण घेतलेलं आहे. तसेच काही प्रश्न जे आहे आपण ते सॉल्व्ह करून देखील दाखवलेले आहेत, समजून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपलं घातांक व घनमूळ हे जे आपलं तिसरं चॅप्टर आहे ते पूर्ण झालेलं आहे. तर लवकरच आपण भेटणार आहोत एका नवीन पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.